ओम श्री गणेशाय नमः. प्रिय दर्शकांनो, तुम्हा सर्वांना अरुण बापूचे सादर सप्रेम नमस्कार स्वीकारा. मॉरिशस मराठी महामंडळ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र आणि मॉरिशस भाषक संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र दिन या विषयावर काही माहिती तुमच्यासोबत प्रदान करताना मला खूपच आनंद होत आहे. 1 मे रोजी साजरा केला जाणारा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य राज्याचा बदलण्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा आणि व्यक्तींचा सन्मान करण्याचा आणि स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे. ही कथा ब्रिटिश काळातील आहे, जेव्हा गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील काही भागांनी ब्रिटिश प्रेसिडेन्सी नावाचा एक लांब प्रदेश तयार केला होता, ज्यावर ब्रिटिशांचे नियंत्रण होते. महाराष्ट्र हा कामगार वर्गाचा महाराष्ट्रीयांचे राज्य होते. तथापि जसजशी मुंबई झपाट्याने वाढत गेली, तसतसे गुजरात आणि दक्षिण भारतातून आलेले बरेच व्यापारी आणि व्यावसायिक महाराष्ट्रात येऊ लागले. कामगार वर्गाच्यामुळे आणि मातीचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी व्यक्तींनी राज्यभर आंदोलने केली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य घोषित करण्यात आले. हा दिवस त्या सर्व कामगार वर्गीय मजुरांचे कौतुक आणि सन्मान करण्यासाठी देखील साजरा केला जातो, ज्यांची आंदोलनादरम्यान संघर्ष केला आणि आपले प्राण गमावले. हे बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट बॉम्बे स्टेटची 2 स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी केली, गुजरात आणि महाराष्ट्र. मुंबईची राजधानी असल्याने महाराष्ट्र हे अधिकृतपणे मराठी भाषिक लोकांचे राज्य बनले. या विशेष प्रसंगी लोक राज्याच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीवर प्रतिबिंबित करतात आणि कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि बरेच काही मध्ये अलीकडील प्रगती स्वीकारतात. ही सुट्टी सर्व प्रदेशातील आणि सामाजिक पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणते. मराठी भाषक आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणून सामायिक ओळखीची भावना मजबूत करते. महाराष्ट्र दिन विशेषतः समारंभ, राजकीय भाषणे आणि राज्याचे इतिहासाच्या आणि परंपराचा सन्मान करण्याच्या विविध कागदी आणि सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे चिन्हांकित केला जातो. या दिवशी एक वार्षिक परेड आयोजित केले जाते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे भाषण होते. या दिवशी लोक धोतर, लुंगी, साड्या आणि पगड्या यासारखे उत्साही महाराष्ट्रीयन कपडे परिधान करतात. लावणी आणि लेझिमसारख्या उत्साही महाराष्ट्राच्या लोकनृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम जिवंत होतात. ऐतिहासिक कथन आणि शौर्यपूर्ण टीमसाठी ओळखलेल्या जणांच्या मराठी बालगीतांचा लोकप्रिय प्रकार असलेल्या पोवाड्याच्या आवाजाने हवा कंप पावतो. या दिवशी रस्ते नेहमीपेक्षा अधिक उत्साही बनवतात. महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक आणि विकासाचे चित्रण करणारे फ्लोट्स असलेल्या दोलायमान परेडमध्ये भरून जातात.
जय जयकार करण्यासाठी आणि झेंडे फडकण्यासाठी लोक रस्त्यावर रांगा लावतात. लोक पुरणपोळी आणि श्रीखंड यासारख्या पारंपरिक महाराष्ट्रीयन मिठाईचे सेवन करतात. भारतामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत, जसे मुंबई. महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबईमध्ये नैसर्गिकरित्या महाराष्ट्र दिनाचे सर्वात मोठे आणि सर्वात विस्तृत उत्सव आहेत. तुम्ही मोठ्या परेड, सांस्कृतिक परफॉर्मन्स आणि संपूर्ण शहरात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रम पाहण्याची अपेक्षा करू शकता. पुणे वार्षिक महाराष्ट्र दिन सोहळ्यासाठी पुणे ही आणखी एक उत्तम शहर आहे. त्याचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक लक्षात घेता या महत्त्वपूर्ण सुट्टीसाठी अनेक कार्यक्रम आणि क्रियाकलापांचे नियोजन केले आहे. हे आश्चर्यकारक नाही. औरंगाबाद, अजिंठा आणि एलोरा लोणी यांसारख्या महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांचे औरंगाबाद हे ठिकाण आहे. या शहरात मराठी लोकांसारख्याही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणे हे फार पूर्वीपासून रूढ आहे. नाशिक गोदावरी नदीच्या काठावर बसलेल्या एक पवित्र शहर. नाशिक हे मंदिर आणि कुंभमेळा त्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात दर 12 वर्षांनी भरतो. महाराष्ट्रात दिनाचे सुंदर सेलिब्रेशन तुमच्या कॅमेऱ्याच्या स्मरणात एक स्थान आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे, जे राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि समृद्ध शक्त संस्कृतीचा प्रचंड अभिमान व्यक्त करते. जिथे जिथे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तिथे हे गाणे वाजवले जाते. हृदयनाथ मंगेशकर यांनी एक कलाकृत शूर आम्ही सरदार, सरदार म्हणजे नेता किंवा योद्धा, हे स्पष्ट आहे की हे गीत मराठा योद्धांना आणि यांना लवचिकतेच्या दीर्घ इतिहासाला श्रद्धांजली म्हणून कार्य करतात. या काही शब्दांसह मी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, नमस्कार. जय जय महाराष्ट्र.